नमस्कार. प्रथमः गद्यपाठः भाषा संवादः. यामध्ये आपण पाहत होतो भारतीय भाषा सरस्वती देवीकडे गेल्या आणि आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण असे विचारले, परंतु तुम्ही सर्वच जणी श्रेष्ठ आहात असे सरस्वती देवीने त्यांना सांगितले. आणि त्यावर त्यांना असा प्रश्न पडला की हे कसे शक्य आहे. तेव्हा सरस्वती देवीने त्यांना त्यांचे श्रेष्ठत्व समजावण्यास सुरुवात केली. सर्वाः भाषाः ऊचुः अस्मदीयाः खलु एते शब्दाः. संस्कृत मधील काही समानार्थक शब्द, पर्याय शब्द हे एकच अर्थ व्यक्त करत असले तरी त्यांचे जर मूळ शोधले तर त्यातून विविध अर्थ प्रकट होतात. हे सरस्वती देवीने दाखविले. ते ऐकून सर्व भाषा म्हणाल्या, अस्मदीयाः आमचे, खलु खरोखर, एते शब्दाः हे शब्द आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी भारतीय भाषांमध्ये संस्कृत मधील काही ना काही शब्द आढळतातच आणि त्यामुळे त्या भाषा सरस्वती देवीला असे म्हणाल्या. अस्मदीयाः, अस्मद या सर्वनामापासून तयार झालेले हे तद्धित आहे. अस्मदीय म्हणजे आमचा. सर्व भाषांचे हे बोलणे ऐकून विहस्य देवी उवाच. हसून देवी सरस्वती म्हणाली, आम भवतीषु सर्वासु भाषासु समान सूत्रम वर्तते. खरोखर होय, तुम्हा सर्व भाषांमध्ये एक समान सूत्र आहे. तत् किमिति अन्वेष्टव्यम. तत् किम अधिक इति. तर ते समान सूत्र काय आहे हे अन्वेष्टव्यम शोधून काढावे. यामध्ये अनु अधिक तिष धातू आहे, चौथ्या गणाचा परस्मैपदी. त्याचे हे कविधावी नपुंसकलिंगी प्रथमा एकवचन. सर्वाः भाषाः चिंतनमग्नाः अभवन्. आता सरस्वती देवीने त्यांना प्रश्न असा विचारलाय की तुम्हा सर्व जणींमध्ये एक जे समान सूत्र आहे ते तुम्ही शोधून काढा. आणि त्यावर सर्व भाषा विचार करू लागल्या की हे समान सूत्र काय बरे असेल. अत्रांतरे मार्जारम अनुधावन् एकः कुक्कुरः तत्र आगच्छति. याच सुमारास मांजराच्या मागोमाग पाठलाग करत धावणारा एक कुत्रा तेथे आला. मराठी भाषा वदती मांजर. तेव्हा मराठी भाषा म्हणाली मांजर. बांगला भाषा भाषते बिराल. त्यावेळी बंगाली भाषा म्हणाली बिराल. गुजराती हिंदी भाषे उच्चैहि कथितवत्यौ बिलाडी बिल्ली इति. गुजराती भाषा बिलाडी असे म्हणाली तर हिंदी भाषा बिल्ली असे म्हणाली. उच्चैहि हे अव्यय म्हणजे मोठ्याने. गुजराती आणि हिंदी भाषे दोन भाषा म्हणून भाषा या स्त्रीलिंगी शब्दाचे इथे प्रथमेचं द्विवचन वापरले. कथितवत्यौ कथ धातू 10व्या गणाचा उभयपदी. त्याचे इथे तवतू प्रत्ययांत स्त्रीलिंगी प्रथमेचं द्विवचन. अशा प्रकारे मांजराला उद्देशून वेगवेगळ्या भाषेने आपले आपले शब्द उच्चारले. तसेच कुक्कुरम दृष्ट्वा कोंकणी भाषा उक्तवती सुणी. बांगला तेलुगू भाषे ऊचतुः कुक्कुर कुक्का इति. आता त्यातील कुत्र्याला पाहून कोंकणी भाषा म्हणाली सुणी तर बंगाली भाषा कुकुर असे म्हणाली. तेलुगू भाषा कुक्का असे म्हणाली. बघा, बांगला आणि तेलुगू भाषे द्विवचन आहे म्हणून ऊचतुः
वच किंवा वद धातूचा हा जो लिट लकार आहे त्याचे प्रथम पुरुषाचे द्विवचन वापरले आहे. अशा प्रकारे मांजर याला उद्देशून काही भाषांनी आपले शब्द उच्चारले तर कुत्र्याला पाहून काही भाषांनी आपले शब्द उच्चारले. तदा कोणे स्थितान अमरकोशात ध्वनिही प्रस्फुरितः. आणि त्यावेळी एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या अमरकोशातून पुढील आवाज आला. ध्वनिही प्रस्फुरितः. प्र अधिक स्फुर धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी त प्रत्ययांत पुल्लिंगी प्रथमेच एकवचन. आता अमरकोशामध्ये कोणते शब्द आणि कसे आले आहेत ते आपल्याला दिले आहे. त्यामध्ये असं म्हटलंय, ओतूर बिडालो मार्जारो वृषदंशक आखुभुक कौलेयकच सारमेयः कुक्कुरो मृगदंशकः शुनको भशकश्वा स्यादलर्कस्तु सयोगितः श्वा विश्वकद्रुर् मृगया कुशलस सरमा शुनी. अशा प्रकारे मांजर आणि कुत्रा यांच्यासाठी वेगवेगळे पर्यायी शब्द अमरकोशामध्ये आढळतात ते आपल्याला इथे प्रस्तुत केले आहे. ते शब्द ऐकून इतर भाषा काय म्हणाल्या ते पुढे दिले आहे. तदा संस्कृतेतर भाषाः अमरकोशस्थ शब्दानां निज शब्दैः साम्यं दृष्ट्वा चकितचकिताः अभवन्. तेव्हा संस्कृत सोडून उरलेल्या भाषा ते शब्द ऐकून, हे शब्द कुठले आहेत? अमरकोशात दिलेले हे शब्द ऐकून निज शब्दैही आपल्या भाषेतील शब्दांशी साम्यम दृष्ट्वा समानता पाहून अतिशय आश्चर्यचकित झाल्या. सरस्वती देवी उवाच चिंतयन्तु किल. बघा, विचार करा. आता कसला विचार करायचा आहे? देवी सरस्वती सांगतेय की काय साम्य आहे. संस्कृतेतर शब्देषु कुत्रचित् वर्णानां क्रमः विपर्यस्तः कुत्रचित् वर्णाः लुप्ताः कुत्रचित् नूतनवर्णाः आगताः किंतु समानसूत्रत्वं तथैव. हे जे मूळ संस्कृत शब्द आहेत ते आणि वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये त्याच अर्थाने जे शब्द वापरले जातात ते, यांच्यामध्ये काय समानता आणि काय भेद आहे? तर संस्कृत सोडून इतर भाषांमधले शब्द हे मूळ संस्कृत शब्दापेक्षा जर थोडे वेगळे असतील तर त्यामध्ये काय वेगळेपण असतं? कुत्रचित काही ठिकाणी वर्णांचा क्रम म्हणजे अक्षरांचा क्रम विपर्यस्तः बदललेला असतो. काही वेळा कुत्रचित वर्णाः लुप्ताः एखादे अक्षर लोप पावलेले अदृश्य झालेले असतील. कुत्रचित नूतन वर्णाः आगताः तर काही ठिकाणी एखादे अक्षर नवीन अधिक जोडलेले असते. परंतु समान सूत्रत्वम त्यातील समानता मात्र किंवा त्याचे समान मूळ असणे हे मात्र तथैव तसेच आढळते. मग अशा प्रकारे सरस्वती देवींनी समान सूत्रत्व उदाहरणाने दाखवून दिल्यावर सगळ्या भाषा विचार करू लागल्या. चिंतन मग्नासु सर्वासु भाषासु सरस्वती पुनः वदती. पुनर्वदती इथे संधी आहे, पुनः अधिक वदती विसर्गाचा र झाला. जेव्हा सर्व भाषा चिंतनात मग्न होत्या तेव्हा सरस्वती देवी पुन्हा म्हणाली. चिंतन मग्नासु सर्वासु भाषासु हे 3 शब्द सप्तमी विभक्तीत आहेत. एका क्रियेने दुसरी क्रिया त्यावर अवलंबून आहे हे दाखवलंय. म्हणून इथे
सती सप्तमीची रचना आहे. काय म्हणाली? निरुक्तकारेण यास्काचार्येण निरुक्त ग्रंथे निरूपिता अस्ति. आपल्याला यास्काचार्यांच्या निरुक्त या ग्रंथामध्ये जे निरूपण केलं आहे ते इथे सांगितलं आहे. निरुक्तकारेण, निरुक्त या ग्रंथाची रचना करणाऱ्या यास्काचार्यांनी निरुक्त ग्रंथामध्ये पुढील निरूपण केले आहे, म्हणजे पुढील वर्णन सांगितलेले आहे. काय सांगितलंय? वर्णागमो वर्ण विपर्ययश्च द्वौ चापरौ वर्ण विकार नाशौ धातोस्तदर्थातिशयेन योगस्तदुच्यते पंचविधम निरुक्तम. निरुक्त म्हणजे काय? किंवा निरुक्त कशा प्रकारचे असते? तर ते पंचविधम, 5 प्रकारचे असते. कोणते 5 प्रकार? पहिलं वर्णागमः, वर्ण म्हणजे अक्षर, आगम म्हणजे एखादं अक्षर तेथे जोडलं जातं. वर्ण विपर्ययः म्हणजे मूळ वर्णांची, अक्षरांची अदलाबदल किंवा क्रम बदलला जातो. हे 2 झाले. द्वौ चापरौ आणखी 2 वेगळे असे वर्ण विकार नाशौ. वर्णांचा विकार म्हणजे अक्षरांमध्ये काहीसा बदल होतो. एखादे अक्षर बदलून त्या जागी दुसरे अक्षर येते. किंवा वर्णनाशः म्हणजे एखादे अक्षर तेथे लोप पावते, नाहीसे होते. अशा प्रकारे वर्णागम आणि वर्ण विपर्यय हे हे 2 झाले. आणखी 2 वेगळे कोणते? च अपरौ हा संधी, वर्ण विकार आणि वर्ण नाश हे आणखी 2, म्हणजे 4 प्रकार झाले. या वाक्यामध्ये संधी वर्णागमो विसर्गाचा ओ झालाय, वर्ण विपर्ययः अधिक च विसर्गाचा श झालाय. दुसऱ्या ओळीमध्ये धातोस्तदर्थातिशयेन धातोः विसर्गाचा स झालाय. हा 5वा प्रकार की एखादा धातू आहे तर त्याचा जो अर्थ आहे अर्थातिशयेन, त्या अर्थाने योगः, दुसरा एखादा शब्द तयार होताना मूळ धातूचा अर्थ तेथे लागू होतो, योग्य ठरतो, असा हा 5वा निरुक्ताचा प्रकार आहे. योगः अधिक तत् अधिक उच्यते योगस्तदुच्यते असा हा संधी आहे. योगः मधल्या विसर्गाचा स झाला आहे. अशा प्रकारे पंचविधम निरुक्तम, 5 प्रकारचे निरुक्त असते. इति निर्वचनस्य पंचविधाः सन्ति. अशा प्रकारे निर्वचनाच्या म्हणजे शब्दाचे मूळ शोधून काढण्याचे 5 प्रकार आहे. निर्वचन म्हणजे शब्दाचे मूळ शोधून काढणे. या निर्वचन शास्त्रातील हे 5 प्रकार आहे. निर्वचन सिद्धांतम अनुसृत्य सर्वेषां शब्दानां निर्वचनम भवितुम अर्हति एव. हे जे निर्वचन शास्त्रातील सिद्धांत आहे त्यांना अनुसरून सगळ्याच शब्दांचे निर्वचन आपल्याला शोधून काढता येते. प्रत्येक शब्दाला काही ना काहीतरी निर्वचन असू शकते, किंबहुना असतेच असे इथे म्हटले आहे. तेव्हा सर्व शब्दांचे निर्वचन शास्त्राला त्यांच्या सिद्धांताला अनुसरून निर्वचन होऊ शकते असे इथे म्हटले आहे. अतः एव यास्कमुनिः वदति न तु एव न निर्ब्रूयात्.
यास्क मुनी असे म्हणतात की नतु एव असं नाहीच आहे. काय नाहीच आहे? न निर्भूया, की जे मूळ शोधून काढता येणार नाही. म्हणजेच भाषेमध्ये असे कोणतेच शब्द नाही की ज्यांचे मूळ शोधून काढता येणार नाही. याचाच अर्थ सर्व शब्दांना काही ना काहीतरी मूळ निर्वचन असणारच असलेच पाहिजे असे यास्क मुनी म्हणतात.